ओम गण गणपतये नमः. हर हर महादेव. संपूर्ण भारतातील प्रिय नागरिक बंधू भगिनींना श्रीयुत गणेश लक्ष्मी अशोक सांडगे यांचा नमस्कार. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजार गणेशवाणी चॅनलद्वारा सर्व बंधू भगिनींना गुंतवणूक साक्षर करण्याचा माझा हेतू आहे. तरी ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार गुंतवणुकीतून श्रीमंत होण्याची मनापासून इच्छा आहे, शेअर बाजार गुंतवणुकीचे ज्ञान मोफत हवे आहे, अशा बंधू भगिनींनी अजूनही आपले चॅनल सबस्क्राईब केलेले नसल्यास लगेच करून बेल आयकॉन म्हणजेच घंटीचे बटन दाबावे ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, शेअर बाजाराचे प्राथमिक ज्ञान मिळवल्यानंतर गुंतवणुकीतून म्हणजे यशस्वी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची पहिली पायरी असती ती म्हणजे उत्तम कंपनीची निवड. परंतु मित्रांनो, कोणतीही कंपनी उत्तम आहे का हे ठरवण्यासाठी प्रॉपरली त्या कंपनीचा अभ्यास करणे गरजेचे असतं. मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारात सुमारे 5,500 कंपन्या आहेत. परंतु 5,500 कंपन्या जरी असल्या तरी सर्वच कंपन्या गुंतवणुकीसाठी उत्तम नसतात. परंतु कोणती उत्तम आहे हे ठरवण्यासाठी त्या कंपनीचा म्हणजे आपल्याला हव्या असलेल्या कंपनीचा प्रॉपरली अभ्यास करणे गरजेचे असते. परंतु तो अभ्यास करण्यासाठी आपल्या सर्वच बंधू भगिनींना वेळ मिळेलच असे नाही. तर ही गरज ओळखूनच मी आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांचे तसेच आपले बंधू भगिनी ज्या कंपन्यांची नावे कमेंट करतील अशा कंपन्यांच्या अभ्यासाचे मी क्रमशः व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, त्या व्हिडिओत काय असतं, त्या व्हिडिओत त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे असतात व त्या 6 मुद्द्यांवरून ती कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे असा निष्कर्ष असतो. म्हणजेच काय, तर त्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहिल्यानंतर व त्याचा निष्कर्ष ऐकल्यानंतर आपल्या बंधू भगिनींना त्या कंपनीत सध्या रक्कम गुंतवावी की न गुंतवावी याचा एक आत्मविश्वास निर्माण होतो. तर मित्रांनो, आज आपण आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य असलेली सुमारे 2 नंबरची कंपनी असलेल्या HDFC बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहणार आहोत व या 6 मुद्द्यांवरून ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी योग्य आहे, अयोग्य आहे की उत्तम आहे हे ठरवणार आहोत. तरी संपूर्ण व्हिडिओ पहा किंवा ऐका ही विनंती. प्रिय बंधू भगिनींनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6 मुद्दे पाहण्याच्या अगोदर सर्वात महत्त्वाचा मुद्दा पाहणे गरजेचे असते, तो म्हणजे एकूण मार्केटची स्थिती. एकूण मार्केटची स्थिती म्हणजे काय, तर मित्रांनो, आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील टॉपच्या 50 कंपन्या घेऊन त्याचा एक निर्देशांक बनवलेला आहे. तर त्याला निफ्टी निर्देशांक असे म्हणतात. तर त्या निफ्टी निर्देशांकाची 52वी खायशी तुलना करून सध्या हे मार्केट म्हणजे किती खाली आहे, म्हणजे 52वी खायपासून खाली आहे की त्याच्या आसपास आहे हे पाहणे गरजेचे असते. तर मित्रांनो, आज जर आपण बघितलं, आज दिनांक आहे 14 जानेवारी 2026 आणि आज निफ्टी निर्देशांकाचा अंक 25,665 ह्या अंकाला क्लोज झालेला आहे. निफ्टी निर्देशांक आज 25,665 ह्या अंकाला बंद झालेला आहे. आणि मित्रांनो, निफ्टी निर्देशांकाच्या 52वी खाय जर हाय अंक बघितला तर तो होता 26,373. म्हणजेच काय, तर आत्ता जर बघितलं, करंट वेळेला जर बघितलं तर मार्केट आत्ता 52वी खायपासून 708 अंकांनी खाली आहे. म्हणजेच सध्या आपले मार्केट सुमारे 2.68% खाली आहे. 52वी खायपासून 2.68% खाली आहे. तर मित्रांनो, आता आपण HDFC बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे 6 मुद्दे पाहू. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना सर्वात पहिला मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचे नाव व सेक्टर. तर आज आपण ज्या कंपनीचा अभ्यास करणार आहे त्या कंपनीचे नाव आहे HDFC बँक. आणि HDFC बँक ही मित्रांनो बँकिंग सेक्टरमधील प्रायव्हेट श्रेणीतील ही कंपनी आहे. मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या इतर स्पर्धक कंपन्या जर बघितल्या तर त्या आहेत ICICI बँक, तसेच ॲक्सिस बँक, IDBI बँक, कोटक महिंद्रा बँक, इंडसिंड बँक, AU स्मॉल फायनान्स, येस बँक, IDFC फर्स्ट, फेडरल बँक. मित्रांनो HDFC बँक ह्या कंपनीसारखेच काम करणाऱ्या ह्या स्पर्धक कंपन्या आहेत. तशाच अजूनही भरपूर स्पर्धक कंपन्या आहेत.
यापैकी कोणत्या कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ हवा असेल किंवा आपल्या संपूर्ण शेअर बाजारातील कोणत्याही कंपनीच्या अभ्यासाचा व्हिडिओ जर हवा असेल तर त्या कंपनीचे नाव कमेंट करा. मी त्या कंपनीच्या अभ्यासाचा सुद्धा व्हिडिओ बनवेन. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना दुसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू म्हणजेच आजची चालू किंमत. मित्रांनो, आज दिनांक आहे 14 जानेवारी 2026 आणि आज HDFC बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 925 रुपये 45 पैसे ह्या किमतीला क्लोज झालेला आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना तिसरा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीच्या शेअरची 52वी हाय व 52वी क्लो किंमत. मित्रांनो, 52वी हाय 52वी क्लो म्हणजे काय, तर त्या कंपनीचा जो शेअर आहे तर त्या शेअरची 52वी म्हणजे सुमारे 13 महिन्यात जास्तीत जास्त किती किंमत झालेली तो असतो 52वी हाय व 13 महिन्यात कमीत कमी किती किंमत झालेली तो असतो 52वी क्लो. तर मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीची 52वी हाय 52वी क्लो किंमत जर बघितली तर ती अनुक्रमे आहे हाय किंमत 1080 रुपये आणि लो किंमत 812 रुपये आहे. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 2 वर्ष मागे गेल्यास HDFC बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 812 रुपये ह्या कमीत कमी किमतीला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 5 वर्ष मागे गेल्यास HDFC बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 736 रुपये ह्या किमतीला मिळत होता. मित्रांनो, किमतीच्या बाबतीत असेच 10 वर्ष मागे गेल्यास HDFC बँक ह्या कंपनीचा एक शेअर्स 262 रुपयाला मिळत होता. मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीनं आत्ता लेटेस्टमध्ये 26 ऑगस्ट 2025 ह्या दिवशी बोनस दिलेला आहे, म्हणजे एकास एक हा बोनस दिलेला आहे. त्यामुळे ह्या कंपनीची किमती ह्या कोणत्याही ॲपवर बोनसच्या आधीच्या किमती दिसत आहेत. म्हणजे 2 वर्षापूर्वीचा हाय म्हणजे 2 वर्षापूर्वीची लो किंमत आता कोणत्याही ॲपवर 812च्या दुप्पट दिसत आहे. 5 वर्षाची हाय किंमत ही 5 वर्षापूर्वीची लो किंमत ही 736च्या दुप्पट दिसत आहे आणि ते अजून कोणत्याही ॲपमध्ये अजून दुरुस्त झालेलं नाही. परंतु आपण एकास एक बोनस हे जाहीर करून आत्ता आपण किंमत सांगितलेली आहे. मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीचा 10 वर्षातील कमीत कमी किंमत जर बघितली तर ती 262 रुपये आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना चौथा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं मार्केट कॅपिटल. मार्केट कॅपिटल म्हणजे काय, तर बाजार भांडवल. मित्रांनो, बाजार भांडवल म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात शेअर्स आहेत तर ते शेअर्स आत्ता करंट व्हॅल्यूला सर्वच्या सर्व शेअर जर आत्ता विकले तर ती किंमत किती होईल, तिला त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल म्हणजेच बाजार भांडवल असे म्हणतात. थोडक्यात काय, तर त्या कंपनीच्या शेअरची करंट व्हॅल्यू गुणिले त्या कंपनीचे शेअर बाजारात असलेल्या सर्व शेअरची संख्या म्हणजे त्या कंपनीचे मार्केट कॅपिटल. तर मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीचे आजचे मार्केट कॅपिटल आहे 14,23,765 करोड रुपये. आणि मित्रांनो, मार्केट कॅपिटलनुसार ही आपल्या संपूर्ण मार्केटमधील मार्केट कॅपिटलनुसार बलाढ्य कंपन्यांच्या यादीतील 2 नंबरची कंपनी आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 5वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीला मागील 5 वर्षात नफा झाला आहे की तोटा झाला आहे व तो किती झाला आहे हे पाहणे. मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीचं मागील 5 वर्षाचा जर नफा बघितला तर 2021 साली 31,857 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. 2022 साली 38,151 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2023 साली 46,149 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता. 2024 साली 65,447 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झाला होता आणि 2025 साली 73,440 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट म्हणजेच निव्वळ नफा झालेला आहे. तसेच मित्रांनो, आता ह्या कंपनीचा वार्षिक नतीजे म्हणजेच वार्षिक निकाल हा एप्रिल महिन्यात लागेल, परंतु आत्ता तो म्हणजे वार्षिक निकाल लागण्याच्या आधी अजून 2 क्वार्टर्स होणे गरजेचे आहे. म्हणजे
2 क्वार्टरचा निकाल अजून लागलेला नाही, परंतु मागील 2 क्वार्टरचा म्हणजे 3 महिन्याचा नफा जर बघितला तर तो सुद्धा HDFC बँकेचा सतत वाढतच आहे. मित्रांनो, कोणत्याही कंपनीचा अभ्यास करताना 6वा मुद्दा पाहणे अत्यंत गरजेचे असते, तो म्हणजे त्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न. शेअर होल्डिंग पॅटर्न म्हणजे काय, तर त्या कंपनीचे जे शेअर बाजारात आत्ता शेअर्स आहेत तर ते कोणत्या कोणत्या घटकाकडे सध्या किती किती टक्के आहेत हे पाहणे. थोडक्यात काय, तर त्या कंपनीचे सध्या कोणते कोणते घटक किती किती टक्के मालक आहेत हे पाहणे. तर मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं तर त्यात सर्वात मोठा सध्या गुंतवणूकदार घटक आहे FII, म्हणजेच फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच विदेशी गुंतवणूकदार संस्था. तर त्यांचा हिस्सा HDFC बँक ह्या कंपनीत 41.30% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक जर बघितले तर ते आहे DII, म्हणजे डोमेस्टिक इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर, म्हणजेच घरेलू गुंतवणूकदार संस्था. यामध्ये कोण कोण येतं, ह्यामध्ये आपल्या मोठमोठ्या भारतीय बँका, इन्शुरन्स संस्था, म्युच्युअल फंड संस्था यांचा सहभाग असतो आणि त्यांचा हिस्सा HDFC बँक ह्या कंपनीत सुमारे 32.22% आहे. मित्रांनो, पुढचे मोठे गुंतवणूकदार घटक आहेत पब्लिक, म्हणजे सामान्य जनता, त्यांचा हिस्सा 10.45% आहे. तर मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचे आपण आत्ता सध्या 6 मुद्दे पाहिले. आत्ताच आपण 6 मुद्द्यांचा अभ्यास केला. तर ह्या 6 मुद्द्यांवरून निष्कर्ष काय निघतो? निष्कर्ष क्रमांक 1, मित्रांनो, HDFC बँकेला मागील 5 वर्षापासून सतत नेट प्रॉफिट म्हणजे वाढता नेट प्रॉफिट होत आहे. 2021 साली 31,857 करोड रुपयाचा नेट प्रॉफिट झालेला, तोच नेट प्रॉफिट दरवर्षी वाढत 2025 साली 73,440 करोड रुपये झालेला आहे. म्हणजे नेट प्रॉफिट सतत वाढत आहे. त्यामुळेच ह्या कंपनीचा एक शेअर्स जो 2 वर्षापूर्वी 812 रुपयाला मिळत होता, 5 वर्षापूर्वी 736 रुपयाला मिळत होता, 10 वर्षापूर्वी 262 रुपयाला मिळत होता, तोच HDFC बँक ह्या कंपनीचा एक शेअर सध्या करंट व्हॅल्यूला 925 रुपयाला मिळत आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर HDFC बँक ह्या कंपनी 2 वर्षापूर्वी कमीत कमी 812. मित्रांनो, लक्षात घ्या, कोणत्याही कंपनीचा कमीत कमी एक शेअर्स घेता येतो किंवा त्याच्या पटीत जास्तीत जास्त कितीही शेअर्स घेता येतात. परंतु आता आपण अभ्यासासाठी एकच शेअर जर पकडला तर HDFC बँकेत 2 वर्षापूर्वी गुंतवलेले 812 रुपये, 5 वर्षापूर्वी गुंतवलेले 736 रुपये, 10 वर्षापूर्वी गुंतवलेले 262 रुपये, आत्ता करंट व्हॅल्यूला 925 रुपये झालेले आहेत. म्हणजे थोडक्यात काय, तर ह्या कंपनीनं 262 रुपयाचे 925 रुपये 10 वर्षात करून दिलेले आहेत. म्हणजेच ह्या कंपनीनं सुमारे 3.53 पट एवढा नफा परतावा दिलेला आहे. मित्रांनो, म्हणजे HDFC बँकेनं भरघोस असा नफा दिलेला आहे 10 वर्षात. मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीचं आत्ता आपण किमतीच्या बाबतीत गुंतवलेल्या रकमेचं फायदा पाहिला. परंतु मित्रांनो, ह्या कंपनीनं डिव्हिडंडची जर हिस्ट्री पाहिली तर ह्या कंपनीनं सतत दरवर्षी लाभांश म्हणजे डिव्हिडंड दिलेला आहे. ह्या वर्षीची जर आपण म्हणजे गोष्ट बघितली तर HDFC बँकेनं ह्या वर्षी 2025 साली सुमारे 2025 साली ह्या बँकेनं सुमारे 27 रुपये एवढा डिव्हिडंड दिलेला आहे. म्हणजे ह्या कंपनीनं 2025 साली वर्षात 2दा, म्हणजे एकदा 22 रुपये आणि एकदा 5 रुपये असा 27 रुपये डिव्हिडंड दिलेला आहे. तर मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 2 काय निघतो की HDFC बँक ह्या कंपनीचं शेअर होल्डिंग पॅटर्न जर बघितलं त्यात सर्वात मोठे सध्या शेअर होल्डर आहेत FII, म्हणजे फॉरेनर इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर. त्यांचा हिस्सा 41.30% आहे. म्हणजे सध्या सर्वात मोठे जे शेअर होल्डर असतात ते कंपनीचे मालक असतात. तर मित्रांनो, HDFC बँकेचे सध्याचे सर्वात मोठे होल्डर हे FII असल्यामुळं ही कंपनी सध्या FII हे त्याचे मालक असल्यासारखी स्थिती आहे. मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीत प्रमोटर होल्डिंग हे 0% आहे. म्हणजेच मालकांचा, म्हणजे थोडक्यात त्या कंपनीच्या प्रवर्तकांचा हिस्सा HDFC बँकेत 0% आहे. म्हणजे शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी उत्तम नाही.
मित्रांनो, निष्कर्ष क्रमांक 3. निष्कर्ष क्रमांक 3 काय निघतो की HDFC बँक ह्या कंपनीचा नेट प्रॉफिट सतत वाढत आहे. शेअर होल्डिंग पॅटर्ननुसार सर्वात मोठे आत्ताचे शेअर होल्डर हे FII आहेत, म्हणजेच फॉरेनर गुंतवणूकदार आहेत. त्यामुळे म्हणजे ही कंपनी सध्या वार्षिक विश्लेषणानुसार गुंतवणुकीसाठी योग्य आहे, परंतु उत्तम नाही. मित्रांनो, हे माझे वैयक्तिक मत आहे, परंतु अनेकांची मते वेगवेगळी असू शकतात. परंतु प्रमोटर होल्डिंग हे 0% असल्यामुळं ही कंपनी प्रमोटर होल्डिंगनुसार गुंतवणुकीसाठी योग्य नाही. परंतु बाकी सर्व इंडिकेटर पाहिले तर ही कंपनी सध्या गुंतवणुकीसाठी सर्व बाजूनी अतिशय उत्तम दिसत आहे. मित्रांनो, HDFC बँक ह्या कंपनीच्या अभ्यासाचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. कोणतीही अडचण किंवा समाधानी असाल तर कमेंट करा. तसेच आपल्या आप्तेष्टांना आपल्या चॅनलवरील सर्व व्हिडिओ पाहण्यास सांगा. तसेच आपली सबस्क्रायबरची संख्या वाढवा. तसेच मित्रांनो, एक आव्हान, आपण जे कंपन्यांचे अभ्यास व त्यातून निघालेले निष्कर्ष हे क्रमशः व्हिडिओ बनवत आहे, ते ऑलरेडी मार्केटमध्ये असणाऱ्या आपल्या बंधू भगिनींना उत्तम शेअर्स निवडीसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. परंतु ज्या बंधू भगिनींना शेअर बाजार म्हणजे काय हेच माहीत नाही, त्यांच्यासाठी आपण शेअर बाजार अभ्यासक्रम हे सदर चालू करून त्यातले 15 व्हिडिओ झालेले आहेत. तर ज्यांना शेअर म्हणजे काय हेच माहीत नाही त्यांनी आपल्या चॅनलवरील प्लेलिस्टमधून शेअर बाजार अभ्यासक्रम ही प्लेलिस्ट संपूर्ण पहा. त्यात तुम्हाला शेअर बाजार म्हणजे काय इथपासूनची शेअर बाजारची प्राथमिक माहिती मिळेल. तसेच मित्रांनो, व्हिडिओ आपले सर्व पहा. जास्तीत जास्त लाईक, कमेंट, शेअर करा ही विनंती. भारत माता की जय.